राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांचं काल बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात दुःखद निधन झालं। या निधनाने महाराष्ट्र हळहळला असून सर्वत्र शोक व्यक्त केला जातोय। अजितदादांच्या निधनाबद्दल अमरावतीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात दुखवटा पसरला असून कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेत। अजितदादा पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खुडके, आमदार संजय खुडके व यश खुडके बारामतीत दाखल झाले असून शहरातील प्रमुख पदाधिकारी सुद्धा अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत। आज गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यावर बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्काराचं दर्शन करता यावं म्हणून अमरावती येथील आमदार सौ सुलभाताई खुडके यांच्या अमरावती मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वे स्टेशन मार्ग चौक स्थित जनसंपर्क कार्यालय येथे LED स्क्रीनवरून प्रसारण करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार शोक सागरात बुडाला होता। सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन होण्याचा दुःखमय भाव प्रकट होत होता। जेव्हा स्वर्गीय अजितदादांना मुखाग्नी देण्यात येत होता त्यावेळी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा यावेळी पाणावल्या होत्या। याप्रसंगी स्वर्गीय अजितदादा पवार यांची प्रतिमा ठेवून माल्यार्पण करण्यात आलं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सहकारी समर्थक तसेच शहरवासियांनी पुष्प अर्पण करून स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहिली। तसेच यावेळी 2 मिनिटे मौन धारण करून सुद्धा श्रद्धांजली अर्पण केली। सर्व शोकाकुल उपस्थितांना अश्रू यावेळी अनावर झाले होते। काल अचानक सकाळी 9 वाजताची अतिशय दुःखद अशी बातमी काल कानावर आली आणि मन सुन्न झालं। आमचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार या महाराष्ट्राचे दादा आपल्यातून निघून गेले। अतिशय दुःखदपूर्ण अशी बातमी आम्हाला कळली। आम्हा राष्ट्रवादीचे संपूर्ण परिवार हा अतिशय शोकसागरात बुडाला। खरं म्हणजे दादा या महाराष्ट्राचे दादा होते, सर्वार्थानं दादा होते, प्रत्येक क्षेत्रात दादा होते। आम्हाला राष्ट्रवादीला पोरके करून दिले। खरं म्हणजे दादाची अशी एक्झिट हे अनाकलनीय अविश्वसनीय अशी होती। आजचे दादा आम्हाला कुटुंबाप्रमाणे वाटवायचे। आदरणीय खोडके साहेबांच्या माध्यमातून आमचा जो त्यांच्याशी संबंध आला तो अतिशय कुटुंबाचा जिव्हाळ्याचा असा आणि त्यांनी जी शिस्त आम्हाला घालून दिली ती शिस्त यापुढेही पक्षात अशीच राहील अशी या शोक संवेदनाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो। आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी शोक सभेचं आयोजन करण्यात आलं। सगळ्यांनी आपली शोक संवेदना प्रकट केली। माझी शोक संवेदना प्रकट करतो। अतीव दुःख झालं, ते शब्दात वर्णन करता येणं कठीण आहे। ते फक्त असं व्यक्त करावं हे समजत नाही। आणि आम्हा राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना दादा पोरके करून गेले एवढेच आहे।
असा देह लाभावा, देहात चंदन व्हावं, गंध सरी संपला तरी सुगंध दरवळत राहावा, असे आमचे लोकप्रिय नेते माननीय अजितदादा पवार आज आम्हाला पोरकं करून गेले. संपूर्ण महाराष्ट्रात राजकारणात ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करू, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते लाडके उपमुख्यमंत्री कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आदरणीय दादा आज आपल्यातून अचानक निघून गेले. त्यांना मी आज माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व क्रमांक 2च्या समस्त नागरिकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. दादा हमारे बीच में से निकल गए, ऐसा विश्वास नहीं हो रहा, क्योंकि दादा सबके मन में है और दादा ने अमीर हो गरीब हो सबको न्याय दिया है और मैं श्रद्धांजलि अर्पण करती हूँ दादा।